थंबनेल बघून तुम्हा सर्वांना कळालंच असेल आजची आपली ही रेसिपी कोणती होणार आहे। तर आज आपण इथे बनवणार आहोत मस्तपैकी कांदा भजी। त्यासाठी इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार लाल तिखट, मीठ, खायचा सोडा, ओवा घेतलेला आहे। इथं मस्तपैकी 2 मीडियम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले बेसन घेतलं, बेसनवर कढीपत्ता टाकून घेतला, त्यात तांदळाचं पीठ टाकायचं, कढीपत्ता, ओवा मी इथं हाताने चोळून घेतलेला आहे, त्यानंतर मीठ, लाल तिखट टाकायचं, मीडियम आकाराचे जे आपण चिरून घेतलेले कांदे होते ते टाकले, त्यानंतर यावर कोथिंबीर टाकून घ्यायची, पाणी टाकून मस्त मिश्रण एकजीव करून घ्यायचं। आता इथं आपण कांदे भजी बनवत आहोत, त्यासाठी हे मिश्रण पातळ बिलकुल करायचं नाही, असं घट्ट राहू द्यायचं। जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात ज्या प्रकारे मी हे मिश्रण घेतलेलं आहे ना, तसंच तुम्हाला पण बनवायचं। आता यावर मस्तपैकी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची, 10 ते मिनिटासाठी आपल्याला इथं हे रेस्ट करू द्यायचं, 10 नाही तर 5-1 मिनिटासाठी। त्यानंतर मिश्रण आपलं बघू शकता इथं। आता मस्तपैकी कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, तेल गरम झाल्यावर आपल्याला भजी टाकायची। खूप जण अशा पद्धतीने भजी टाकतात, हे चुकीची पद्धत आहे। तर तुम्हाला मी जे खरी पद्धत आहे ते दाखवते। तुम्हाला एकदा तर चुकीची पण पद्धत दाखवली, कारण खूप जण असं पण टाकतात। तर आता इथं आपल्याला ना असं मोकळा हात सोडून भजी टाकायची, आकाराला बिलकुल बघायचं नाही। हात असं हलवत ना आपल्याला ते मिश्रण टाकून द्यायचं, जेणेकरून भजी असं मतलब पातळ आणि होतील आणि छोटे छोटे पण होतील, जेणेकरून आपल्याला ते कांदा भजी वाटतील। नाहीतर एरवी लोक ना असे हाताने मोजून टाकतात, तर तसं नाही करायचं आपल्याला। आता बघू शकता इथं आपले भजी मस्तपैकी तयार झालेले आहेत। यात तुम्ही हवं तर तांदळाचं पीठ टाका किंवा स्किप पण करू शकता, कारण तांदळाचं पीठ टाकल्यावर भज्याची चव अजून जास्त वाढून येते, मस्त कडकसर भजी होतील आपले। आता वरून मी कोथिंबीर टाकून घेतली। आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।